नवी मुंबई में हिंदू नव वर्ष का हुआ जोरदार स्वागत। उपमहापौर दशरथ भगत के नेतृत्व में बनी शहर की सबसे बड़ी गुड़ी। हिंदू नव वर्ष के स्वागत में नवी मुंबई में सबसे बड़ी गुड़ी का निर्माण करके इस उत्सव को मनाया गया। नवी मुंबई महानगर पालिका NMMC के उपमहापौर दशरथ भगत के नेतृत्व में सानपाड़ा में आयोजित इस कार्यक्रम में ढोल ताशा और लेजिम के साथ साथ महिलाओं, पुरुषों और बच्चों द्वारा परिधान किए गए विभिन्न पारंपरिक वेशभूषा का प्रदर्शन किया गया। गुड़ी पाड़वा के अवसर पर भव्य हिंदू नव वर्ष उत्सव संयुक्त कुटुंब 2026 में नवी मुंबई के सोनखर सानपाड़ा में आयोजित इस कार्यक्रम में दशरथ भगत ने शहर के सबसे बड़ी गुड़ी को स्थापित किया। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा। नवीन वर्ष, हिंदू वर्ष, मराठी वर्ष, जागतिक वर्ष आणि देव, देश आणि धर्म ही एक परंपरा, याची शाश्वत अनुभूती ची ह्या ठिकाणी ही प्रेरणादायी वर्ष, प्रेरणादायी दिवस। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जगामध्ये अनेक भूभागावर युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये मनुष्यहानी, वित्तहानी आणि अधोगतीकडे जाणारा हा जो मार्ग आहे, ईश्वरचरणी प्रार्थना आहे का हा युद्ध त्वरित थांबावा आणि जगावर ऊर्जा स्रोत आणि ऊर्जा स्रोती संकट आहे ते त्वरित निवारण व्हावं। आणि ह्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हा देश आज जगामध्ये आणि या देशाच्या चारही बाजूला युद्धाचं सावट आहे आणि अनेक युद्ध चालू आहे, अशांतता आहे, अनेक संसाधनाची आणि स्वतःची कमतरता आहे, अपूर्तता आहे। पण ह्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात या देशात शांतता आहे, सुख आहे, समृद्धी आहे आणि स्थिरता आहे आणि साधन संसाधनाची उपलब्धता आहे। आणि म्हणून ह्या देशामध्ये मानवजात, मनुष्य आज ह्या ठिकाणी आणि हा जो पर्यावरण आहे हा पर्यावरण देखील उचित आहे। जगामध्ये या युद्धामुळे पर्यावरणाची हानी होत आहे, मनुष्य हानी होते, वित्त हानी होते, ही त्वरित हानी थांबावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि आपला देश, भारत देश हा सर्व जगाचा विश्वगुरु आहे, एक प्रेरणास्थान आहे, प्रेरणा स्रोत आहे। आणि म्हणून हा जो नवीन वर्ष आहे, या नवीन वर्षामध्ये ह्या वातावरणाला, या पर्यावरणाला फुलं लागलेली आहेत, फुलं लागतील, फळं लागतील आणि त्याचा आस्वाद ह्या जगातील सर्व मानवजातीने घ्यावा असं या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। संयुक्त कुटुंब ज्ञानेश्वरांनी
जो या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की वसुदैव कुटुंब आपली जी काही ह्या भारताची आपल्या देशाची जी संस्कृती आहे ही संयुक्त कुटुंब संस्था आहे. जॉईंट फॅमिली आपण म्हणतो, जसं आम्ही म्हणतो आपला प्रभाग आपला परिवार. शेवटी जॉईंट फॅमिली एकत्र कुटुंब हा देश एकत्र कुटुंब आहे. असाच एकत्र संयुक्त कुटुंब ही संकल्पना ही पारंपरिक आहे, रूढी परंपरा आहे आणि सनातनी आहे आणि वैदिक तत्वज्ञानाप्रमाणे वैदिक धर्म आहे. देव देश आणि धर्म या सर्व उन्नतीसाठी स्थिरता ठेवण्यासाठी संयुक्त कुटुंब ही एक आपली सिद्धांत आहे आणि हा सिद्धांताला अधिक मजबूती आणि त्याला अधिक कायम ठेवण्यासाठी आणि ही संयुक्त कुटुंब फक्त या पाम बीचची नाही किंवा नवी मुंबईची तर आहेत, पाम बीचची आहे, सोनकारची आहे, परंतु विश्वाची असावी, पूर्ण जगाची ही संयुक्त परिवार असावा, संयुक्त कुटुंब संस्था असावा, जेणेकरून जगामध्ये शांतता आणि समाधान, प्रतिष्ठा आणि प्रगती होईल.